तर आणखीन एक मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्त शिवाजी पार्कवर ही भव्य दिव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर सुद्धा या सभेला हजेरी लावणार आहेत। दरम्यान राहुल गांधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाण्याची सुद्धा शक्यता आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून सभेला ते जाणार अशी ही शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीतले सर्व दिग्गज मुंबईमध्ये होणाऱ्या शिवाजी पार्कमधल्या या सभेसाठी उपस्थित असणार आहेत। अधिक माहिती घेणार आहोत। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, तसंच गिरीश गायकवाड हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, कुठवर आली आता सभेची तयारी? प्रज्ञा, नक्कीच 64वा दिवस आहे। 64 दिवस भारत जोडो न्याय यात्रा ही दुसऱ्या टप्प्यातली मणिपूरपासून सुरू झालेली आणि अखेर मुंबईतल्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून ऐतिहासिक असा पार्क आहे। शिवसेनेच्या किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या मोठमोठ्या सभा याच पार्कावरून झालेल्या होत्या आणि त्याच पार्कावरती आज राहुल गांधी हे संबोधित करणारे करत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप या सभेतून किंवा या मेळाव्यातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण जे महाविकास आघाडीतले असू दे किंवा इंडिया आघाडीतले जे नेते असतील, प्रमुख नेते असतील, ते उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। शरद पवार, उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची माहिती समोर येते, तर वंचितचे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा उपस्थित राहण्याची माहिती समोर येते। खरं तर जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भारत जोडो न्याय यात्रेचे मोठमोठे जे बॅनर आहेत ते संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खुर्च्याची जी मांडणी आहे ती आता अखेरच्या टप्प्यात आलेली आहेत। समोर जर पाहायला गेलं तर स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। ज्या स्क्रीनच्या माध्यमातून 64 दिवस जो मणिपूरपासून सुरू झालेली ही भारत जोडो न्याय यात्रा त्यातील महत्त्वाच्या ज्या क्लिप्स आणि महत्त्वाच्या ज्या काँग्रेसकडून गॅरंट्या दिलेल्या आहेत त्या गॅरंट्या या ईव्हीच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या स्टेजच्या पाठीमागे जर प्रज्ञा पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधी जाऊन अभिवादन करतील। कडेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन अभिवादन करणार। नक्कीच। आणि आता गिरीश गायकवाड यांच्याकडनंही अपडेट घेणार आहोत। गिरीश, एकीकडे आपण बघतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या तिथे असणाऱ्या अभिवादन करण्यासाठी स्वतः राहुल गांधी जाणार आहेत स्मृतीस्थळावरती असंही कळतंय। काय या संदर्भातले अपडेट? नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी मी सध्या उपस्थित आहे गणेश मंदिर परिसरामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे अगदी त्याला सजवण्यात आलेला आहे। आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की जे स्वयंसेवक आहेत सेवा दलाचे त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। झेंडूंच्या फुलाची आरस जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या चौथऱ्याला करण्यात आलेली आहे आणि एक क्रेन या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ज्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण रस्त्यावर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे, कारण अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरच राष्ट्रीय स्मारक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आणि त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून आता कंबर कसण्यात आलेली आहे। ब्लॅक कॅट कमांडो जे आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यासोबतच CISF आणि इतर जे जवान आहेत त्यांची देखील तैनाती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अवघ्या काही वेळानंतर या ठिकाणी राहुल गांधी यांचा प्रवेश होईल, या ठिकाणी ते पोहोचतील आणि मग छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मग ते सभास्थळी जातील आणि त्या ठिकाणी आपली मतं ते मांडणारे आपण पाहतोय। काँग्रेसचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नक्कीच पूर्ण तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते। तुर्तास गिरीश तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत, पण त्याचबरोबर अक्षय मंकनी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, सध्या तुम्ही कुठे आहात? शिवाजी पार्काच्या कोणत्या भागात आहात आणि कुठवर आली तयारी इथली? सध्या प्रज्ञा आपण VIP सेक्शन मध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आणि त्याचसोबत संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता समारोहासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सध्या संपूर्ण या सांगता भारत न्याय जोडो यात्रेच्या सांगता समारोहाच्या सभेला मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळतात। काही महिला कार्यकर्ते काँग्रेसच्या आपल्या सोबत जोडले गेलेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कुठून आलात आणि आज संपूर्ण इंडिया आघाडीची एकजूट पाहायला मिळणार आहे, किती विश्वास आहे? लोकसभा निवडणुका तोंडावरती आम्ही सर्व पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत।
आणि तुम्ही जर बघतच असाल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता तुमचा जर कॅमेरा पाठच्या साईडला फिरला तर जो प्रतिसाद आहे की तिथून इथे यायला चालत येताना सुद्धा अर्धा तास लागतं, तर एवढी राहुल गांधींसाठी असलेली जी आस्था आहे तळागाळातल्या लोकांची ती या ठिकाणी पाहायला येते. आणि एक महिला म्हणून या ठिकाणी महिलांचा स्वतःहून असा प्रतिसाद आहे की आम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि राहुल गांधींचे विचार ऐकायचे आहेत. त्यांनी दिलेले जे गॅरंटी आहे महिलांसाठी ती ऐकण्यासाठी या ठिकाणी आज महिला वर्ग जमा. खरं तर यंदा नक्कीच. आणि तर असं आपण बघतोय की कशा पद्धतीनं पूर्ण तयारी झालेली आहे आणि जोरदार अशी ही सभा इथे होणार आहे. एक प्रकारे भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप जरी असला तरी महाविकास आघाडीची ही मोठी सभा असेल.